ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 351 ते 375 श्लोक 8 ते 11। किंबहुना आत्मा चोखटू होऊने प्रकृतीसी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया पैमनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्यये तिये माझी म्हणोनी होये व्यापार रूढ जैसे स्वप्ने परिवरा राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारी निघे मग शब्दाची या रिघे राना माझी तोची प्रकृतीचा वागोरा त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय कोणी एके अवसरी त्रिगोणी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे कारसनेची या वाटा निघोनी या सुबटा रसाचा दरकुटा भरोची लागे ना तरी येण्याची घाणे जै देहांश करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंघी ऐसेनी देह इंद्रिय नायके धरोनी मन जवळिके भोगी जती शब्दादिके विषय भरणे शरीरै यद्वाप्नोति येच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैसेची दिसे जै शरीरी का पैसे एखादिये जैसा आथिला आणि विलासिया तैशी ठावलोको ये धनंजया जय राजसेव्य ठाया वस्तीसी ये तैसा अहंकृत्वाचा वाढू का विषय इंद्रियांचा धुमाडू हा जाणीजे तै निवाडू जै देह पाविजे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपणया सवे काढी घेऊन जाय जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सूत्रतंतू नाना मावळतेनी तपने ने जती लोकांची दर्शने हे असो द्रुती पवने नेईजे जैसी तेवी मन षष्टात यया इंद्रियाते धनंजया देहराजो ने देहा पासुनी गेला श्रोत्रैं चक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते मग एथ अथवा स्वर्गे जेथ जे देह अपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनाधिक जैसा मालवलिया दिवा प्रवेशी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते दवा तैसाची फाके तरी ऐस्या ऐसिया राहटी
अविवेकियांचे दिठी ये तुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला आत्मा देहोनी गेला हे साचचे मानिती एरवी येणे आणि जाणे का करणे हा भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानियले उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानो वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्त्यज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितः यतन्तोऽप्यकृतात्मानो नयनं पश्यन्त्यचेतसः परिदेहाचे मोठके उभे आणि चेतना तेत उपलभे किये चळवळेचेनी लोभे आला म्हणती तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोलती गा रामकृष्ण हरी।